तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एवढ्या रात्री कुठे चाललो आहे, तर चाललो आहे आपण शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मोहीममध्ये. ही मोहीम माझी दुसरी आहे आणि बघूया आता ॲडव्हेंचर कसं होतं आहे आणि थोड्याच वेळात आपण लोहगडावर चालणार आहे. चला तर मग भेटूया. त्यानंतर आपण आलो लोहगडच्या पायथ्याशी आणि असे भरपूर दारकरी इथं आले होते. तर आम्ही पहाटेचेच म्हणलं जाऊन येऊया गडावरती, म्हणून आम्ही चाललो गेलो. तर आता आम्ही आलो आहे लोहगडावर. सकाळचे 5:30 वाजलेत आणि पुढून असं आपल्याला खाईचा भाग असा परिसर दिसतो. त्यानंतर 7:30च्या आसपास आम्ही वर पोचलो मेन दरवाजाजवळ लोहगडाच्या आणि तिथून प्रवासाला सुरुवात केली. तर आता बरोबर 7 वाजलेत आणि आम्ही चाललोय गडावर. या लोहगडावर मी प्रथमच आलो होतो आणि म्हणलं होतं एक दिवस लोहगडावर भेट द्यायची आणि फायनली ती भेट झाली आहे. खूप भारी एन्व्हायरमेंट आहे आणि बघूया आता अजून वर दाखवतो तुम्हाला. चला तर मग मी थोड्याच वेळात वरून पोचलो, पण मेन दरवाजा जो होता स्टार्टिंगचा तो आपल्या प्रशासनानं काही ओपन केला नव्हता, त्यामुळे आम्ही तिथं वेटिंगसाठी थांबलो होतो. तर बघूया 9ला ओपन करतो म्हणलेले आणि तरी पण नव्हतं गेलं. आम्ही खूपच वाट बघत बसलो. तेवढ्यात ओपन केला आणि थोड्यात आम्ही वर आलो. तर आम्ही चाललो आणि हे बघा स्टार्टिंगचा दरवाजा एकदम भक्कम असं होता आणि एकदम दमदार असा वाटत होता. आणि हे खायचा भाग वर आल्यानुसार आणि इथे एक धान्य कोठार ते पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळालं. त्यामध्ये आता फक्त पाणी साठलं होतं. आणि हा मेन दरवाजा. आत गेल्यावर पूर्ण इन्फॉर्मेशन दिली होती, ती मी पूर्ण वाचून घेतली. इंग्लिश मराठी दोन्ही भाषेमध्ये होतं. खूप गर्दी होत होती हळूहळू. तेवढ्याच आम्ही वर आलो आणि पूर्ण वरून परिसर एकदम एखादं छोटंसं पठार असल्याचं दिसत होतं. दिसलीत ना तुला? चला आणि तू विहीर बघायला मिळते. आणि हे बघा एवढ्यावर उंचावर असून विहीर. तर 8:30 वाजलेत बरोबर आणि आता आम्ही पूर्ण लोहगड फिरून घेणार आहे. चला तर मग तुम्हाला दाखवतो लोहगड. ही आहे सगळ्यात मोठी विहीर, समोर दिसेल तुम्हाला. तुला बघून कसं वाटलं तेजस? हे विहीर बघून कसं वाटलं सांग? खूप छानच वाटलं. तर आता आम्ही पुढे चाललोय विंचूकडा बघायला. यश ये कॅमेरामध्ये, आपली पुरी टीम दिसू दे. बघायला जाऊया. इथं गुहा एक आहे छोटीशी, गुहा आहे छोटीशी, आपण बघून येऊया. दरी दिसते खूप मोठी. तर आता आम्ही चाललोय, खूपच जवळ आलो आहे विंचूकडा आणि खाली तुम्ही बघू शकता अशी दरी स्वरूपात खोल आहे. पकडण्यासाठी अँगल पण आहेत.
उंचावरून पहिल्यांदा एवढं खाली बघत होतो आणि तिकडं होतं ते विंचूकडा. तर आता आम्ही वरून गड बघून आलो खाली. आता आम्ही जेवण करणार आहे. जेवण करून असं विश्रांतीला थांबले. मी आराम वगैरे करून बरोबर 6:15 वाजलेत आणि आता आपण निघालो आपल्या मुक्कामाच्या ठिकाणावर. चला तर मग आणि ह्या सगळ्या लोकांना समोरच्या त्या मोकळ्या असणाऱ्या मैदानात आपण त्या सगळ्यांना बसवायचं कैसे पता चलेगा? हम पढ़ेंगे नहीं तब तक हमको विज्ञान की दृष्टि नहीं दिखाई देगी. इसीलिए हम सबको न केवल छत्रपति शिवाजी महाराज के चित्र की पूजा करनी है, बल्कि उनके चरित्र को पढ़ना है और उस चरित्र को यथा सामर्थ्य अपने जीवन में जीना भी है. जो सनातन को मानते हैं उनको चित्र तक सीमित नहीं रहना, चरित्र तक की यात्रा करनी है. इसलिए आप जब प्राचीन मंदिरों में जाएं. तर त्यानंतर आम्ही चाललो दुसऱ्या मुक्कामासाठी. तर हा भाग कंप्लीट होतो इथे. भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये. धन्यवाद. जय शिवराय.